आम्ही जॉईन होत असताना आणि पण कसं आहे सुरुवातीला तर 10वीपासून जॉईन झाले की आमच्या इथनं सुरुवात. म्हणजे आम्ही जेव्हा PPSCचे काही कोर्स असतो ना ते आम्ही जॉईन होत असताना पहिला 10वीपासून झाली आमची सुरुवात झाली. आणि हे जे काही कोर्स करत असताना म्हणजे जर सुरुवाती जर जाणून गेला तर अगोदरच्या काही गोष्टी जर म्हणजे मेन म्हणजे कसं आहे आता आपण एक प्रकारे कसं आहे सिटी लेवलला आपण जे काही कामकाज करत असतो आपले एक माइंड आत्तापासूनचे एक वेगळे असते बरोबर आहे. आपण काय करू शकतो की इतक्याच निर्णय आपण सहजरित्या घेऊ शकतो. परंतु जेव्हा आम्ही खेडेगावात असतो बरोबर तर सुरुवातीला आमचं म्हणजे हे गावचा कोणता आहे वड्डी गाव प्रॉपर बरोबर आहे. आणि त्या गावात अशी पण आहेत लोक की जे पुढे जातात पण म्हणजे जास्त शिकलेले नसते म्हणून बऱ्याचशा गोष्टी कसं आहे आम्हाला जास्त गोष्टी माहित नाही. त्यामुळे कसं आहे की खेडेगावचा विद्यार्थी कोणता पण असू दे तो एकमेकांचं आदर्श म्हणा मार्गदर्शन घेतल्याची ते पुढे जाऊ शकत नाही. ही पहिली गोष्ट खेडेगावातली विद्यार्थ्यांची. मग तसंच आमचं माइंड जातं. मग त्यानुसार आम्हाला जेव्हा आम्ही कोर्सला जॉईन झालो ना म्हणजे जे काय अगोदर कॉम्प्युटर कोर्सला जॉईन झालो किती 1 एप्रिल 2019 साली बरोबर आहे. ह्या साली जेव्हा आम्ही जॉईन झालो तेव्हा आम्ही पहिली बॅच जी काय आमची जॉईन होती ती आमची होती फर्स्ट बॅच होती. म्हणजे आताच एक गोष्ट सांगितली मेहनत जे आमची मुद्दा झालता सर असं की जेव्हा आम्ही जॉईन झालो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी झाल्या. मग नंतर आम्ही PPSC जेव्हा कोर्सला जॉईन झालो तेव्हा माझं टायमिंग जेव्हा मी सुरुवातीला जॉईन झालो तेव्हा माझं सकाळचं टायमिंग होतं 7 ते 11 या टायमिंगमध्ये 7 ते 11 टायमिंग होतं. आणि तिथनं पुढं कसं आहे 7 ते 11 करायचं त्यानंतर घरी जायचं 3 ते 7 आणि क्लासला यायचं असं आमचं 2चं टायमिंग होतं 2 टाईम. मग त्यानंतर कसं आहे 3 वाजता आमचा लंच ब्रेक म्हणजे टास्क आपला असतो ना टास्क 3 वाजता होता. म्हणजे काय 2 ते 3 ह्या लंच ब्रेकमध्ये सगळ्या गोष्टी वगैरे होती त्या. मग नंतर करत गेल्यानंतर ना मग आमचं काय झालं कॉलेज चालू झालं. मग कॉलेजनंतर टायमिंगचा विषय काय झाला की 7 ते 11 11 ते 2:30 कॉलेज 2:30 ते नंतर ना 2:30 ते 3 जे काय 2:30 SS कॉलेज होतं आमचं. 2:30ला सुटणार 2:15 2:30ला सुटणार 3 वाजणार 3 वरून मग लगेच आणि 3 ते 7 आणि एखाद्याचा क्लास. ओके. जेव्हा पहिला जो काही दिवस होता आमचा PPSCचा याचा डिसेंबरचा पहिला जो काही दिवस होता त्या पहिल्या दिवशी जर सांगायला गेला तर भरपूरशा म्हणजे काय माहिती काय आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्यात म्हणजे मार्केटिंग असू दे मॅनेजमेंट असू दे या गोष्टी वगैरे सांगत असताना पहिला दिवस माझा कसं गेला माहिती काय कमीत कमी 3 तास नुसतं ऑब्झर्वेशन केलं. किती 3 ते 7 4 ते 7 कमीत कमी माझं ऑब्झर्वेशन केलं एका पहिल्या दिवशी इतकं म्हणजे तिथनं पुढे झालं की एक प्रकारे कसं आहे ट्रेनिंग सिस्टीम म्हणजे काय म्हणजे आपण म्हणतो ना पायाला चटके लागल्याशिवाय पाय पण म्हणत नाही की काम थांबायचं बरोबर आहे. जेव्हा आमची सुरुवात झाली इथनं अशा गोष्टी वगैरे होत झाल्या. मग नंतर काय आलं की मला हे 4 ते 7 नेमकं काय असतं काय थांबायचं असतं ह्या त्या गोष्टी. आणि नंतर काय आलं की या अशा गोष्टी करायच्या असतात त्या. आणि माझ्या क्लासमध्ये मला लवकर पुढं जे काय HOD पोस्ट मिळण्याचं कारण पण सांगतो मी जास्त कसं माहिती आहे काय चेष्टामध्ये पण असतो आणि कामात पण असतो. म्हणजे काय असतं माझे टीचर होते त्यांच्या टीचरनुसार मी काम करत होतो. माझे टीचर म्हणजे मी जेव्हा जॉईन झालो ना माझे टीचर वेगळे होते. मग असं करत ना मग जेव्हा मी जे काय डिझाईन कोर्सला जॉईन झालो मग तेव्हा डिझाईन कोर्सला जॉईन झाल्यानंतर ना मग त्यांच्याकडं सगळं आता कसं आहे आता उदाहरणार्थ आर्यन सर ही माझी बॅच येते आर्यन सर. ओके. आता कसं आता आर्यन सरांची जी काय आता आर्यन सर सीन आहे बरोबर आहे. आता संदेश सर यांची बॅच असणार आहे. मग आता सुरुवातीला यांनी जर यांना जॉईन केले असतील 8 दिवसांचं वाटत बरोबर आहे. मग तसं करत ना जास्त माझा आणि माझ्या टीचरांचं जरा जास्त कनेक्ट होतं. मग नंतर झालं माझा रविवार आला त्यात जरा गेम असे तसे मग सर माहिती आहे ज्यांची स्किल जास्त निघत्या त्यांना जरा उचलतात बरोबर आहे. मग असंच करत ना बरोबर 16 जुलैला मी जॉईन झालो आणि मला बरोबर 4 ऑगस्टला मला HOD पोस्ट मिळाली. ओके. 4 ऑगस्टला. आणि त्यात पण कसं माहिती आहे का निवडलेली माझी जी काही HOD म्हणजे मी पण जे काही ट्रेन हे होतो स्टाफ नवीन स्टाफ होता ट्रेनर स्टाफ आणि माझे जे काही टीचर होते आणि आमचं सायकल असणार रेंजर नसणार आमचं सायकल असणार 22 इंच असणार. कारण आम्हाला खेडेगावचे सांगणार की 22 इंची काय फास्ट पडते म्हणजे कसं माहिती काय त्यानंतर आम्ही येणार सायकलवरनं जाणं या त्या गोष्टी वगैरे होत होत्या. नंतर कसं आहे घरला जाताना पण डबल जायचं आणि येताना पण डबल जायचं. आपल्याला माहिती आहे डबल येणं डबल जाणं कसं होतं कारण कसं माहिती आहे आमच्या रोडला असं रूट एक नाही टेकड आहे त्यानंतर उतरते आहे त्यानंतर टेकडाला उतरावं लागते उतरत्याला बसून जायला लागते त्या त्या गोष्टी होतात. फक्त जे उन्हात येणार जाणं असतं ना ते एक माहीत पाहिजे. पुढे जाणार ठीक आहे. मग आपल्याला